सन्माननीय व्यासपीठ, आमच्या ताई, त्याचबरोबर जे काही आपल्यासोबत नेहमी राहतात रोज, त्या सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आपल्यामधले जे शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, त्यांनाही नमस्कार. ताई, तुमच्यात खूप ताकद आहे. तुम्ही पत्रकारांसाठी खूप काही चांगलं करून दाखवत आहेत. हे बघा ताई, मी युवा पत्रकार आहे. मी 2009 पासून पत्रकारिता करतो. योगेश सर, CN काका, संदीप भाऊ यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहेत. पत्रकारिता कशी करायची, समाज विघातक करायची की समाजासाठी चांगली करायची, या गोष्टी आम्ही आत्मसात केल्या आहेत. ताई, आबांनी सरांनी काही मार्गदर्शन केलं की पत्रकारिता कशी असावी. एखाद्याचं 1 करोड रुपये खर्च करून एखादी राजकीय व्यक्ती हा समाजामध्ये स्टँड होत असतो. तो स्टँड होत असताना जर त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या आहे, 100 पैकी 99 चांगल्या केल्या आणि 1 खराब केली ना, आपण ती बातमी टाकली तर त्यांचा कार्यक्रम होऊन जातो. तर तसं न करता माझी आपल्याला सर्वांना एकच विनंती आहे की मित्रांनो, जी ताई, जे आप्पा, जे भाऊ, जे अमोलदादा, जे सचिनदादा, जे काही राजकीय व्यक्ती असतील, यांना सांभाळण्याचं काम हे आपलं आहे आणि यांना त्यांचे कान टोचण्याचं काम देखील आपलंच आहे. ताईंच्या माध्यमातून मागे उत्तम कांबळे आले होते, पत्रकारांची कार्यशाळा घेतली होती. त्या पत्रकाराच्या कार्यशाळेला आम्ही बऱ्यापैकी गोष्टी शिकलो. ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांना माहिती नव्हत्या, त्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ताई, तुम्ही फार चांगला उपक्रम केला आणि पत्रकारांना तुम्ही एकत्र करतात, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतरच्या कालखंडात तुम्ही आम्हाला कार्यालय उभं करून दिलं, पण ते वरती होतं, त्यामुळे आम्हाला काही शक्य होत नाही जास्त जाणं. त्यामुळे आमची विनंती होती की खाली जर आलं तर बरं राहील. त्याच्यानंतर आज देखील तुम्ही विम्याचा जो काही उपक्रम हाती घेतला आहे, तो अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे. ताई, आम्ही पत्रकार म्हणून तुमच्या पाठीशी 100% आहोत. आम्ही सगळ्यांच्याच पाठीशी राहतो. आम्ही कुणाकडून जास्त पण नाही, कमी पण नाही. समाजात जर आपलं योगदान जर चांगलं असेल तर आम्ही तुमच्या पाठीशीच राहू. तर आपल्याकडून काही चुका होत असेल त्या आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूच. मी इतका मोठा नाही तरी पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला सूचना देऊ शकतो. तर माझी आपल्याला एकच विनंती आहे, मागील आमचा दिलीप पाटील पत्रकाराच्याकडून काही चूक झाली असावी, अनावधानाने टाकलं गेलं असावं, तर त्याला देखील आपण पत्रात घ्यावं. आमचा पत्रकार आहे, चुका होत राहतील, त्या चुका तुम्हाला स्वीकार कराव्याच लागतील. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टींचा आपण स्वीकार करावा. चुकीच्या गोष्टी जर आमच्याकडून जर दिल्या गेल्या असतील तर त्याला निग्लेक्ट करावं, हीच माझी आपल्याला विनंती आहे. आणि आपल्या पुढील राजकीय वाटचाली आपल्या शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.